थँक्यू. माया कॉफी तू कमाल करतेस हा. गुरु, आय वॉज थिंकिंग की सी आपल्याला जर राधिकाला संपवायचं असेल ना तर आपण जास्त वेळ एकत्र राहणं गरजेचं आहे. खूप वेळ स्पेंड केला पाहिजे एकत्र. सो त्यामुळे तू इथेच राहायला ये माझ्या घरी. माया तुला काय कॉफी चढली की काय? काय प्रॉब्लेम काय त्यात की हे घर जितकं माझं आहे तितकंच तुझंही आहे. माया दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. पण इथे प्रॉब्लेम असा आहे की ही अमेरिका नाही, हा भारत आहे. इथे लग्नाच्या आधी जर तुम्ही एकत्र राहिलं तर भलतेच अर्थ काढले जातात. आता आपल्याविषयी ऑलरेडी लोक गॉसिप करतायत, बोलतायत. त्याच्यामध्ये यशवंत सरांना काय वाटेल? काहीच टेन्शन नाहीये आणि कळलं तरी मी सगळं खरं खरं सांगून टाकेन त्यांना. काहीच प्रॉब्लेम होणार नाही. बट स्टील ते पर्सनल गोष्टी आणि प्रोफेशनल गोष्टी खूप वेगळ्या ठेवतात. ते नाही इंटरफेअर करणार. अरे पण तुझ्या करतील ना. तुला ते मुलीसारखं मानतात. माया माया ऐक ना, रिस्क कशाला घ्यायची? मला एवढ्या मुश्किलीनं हा जॉब मिळालाय, इतक्या मुश्किलीनं तू मिळालीयस. मला तुला नाही गमवायचंय. म्हणजे मी इथे असताना तू एकटा राहणार आहेस का? अरे आता हे मलाही नाही आवडणार आहे, पण ठीक आहे ना, मी राहीन एकटा. मला ना एक कळत नाहीये की तू एकीकडे लग्न करायचं म्हणतोयस आणि दुसरीकडे एकत्र राहायला नाही म्हणतोयस. म्हणजे प्लीज एक्सप्लेन, याचा काय अर्थ आहे? माया एक गोष्ट लक्षात घे, आता आपल्यासाठी यशवंत सर म्हणजे सक्सेसची शिडी आहेत आणि त्यांचा विश्वासच आपण जर हलवला असताच ना तर मग पुढे काहीच शक्य नाही होणार. त्यांच्या समोर आपलं वागणं बोलणं इतकं आदर्श असलं पाहिजे ना की त्यांच्याकडून आपल्याला फक्त आणि फक्त प्रमोशनच मिळालं पाहिजे. कळतंय ना? प्लीज. शाबास आहे तुम्हा बायकांची. म्हणजे तुम्हा बायकांनाच हे जमू शकतं. चक्क स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन ऍडजस्ट व्हायचं. हे पण जेनी, सिरियसली तू आमच्या घरी सेटल झालीस ना नीट? हो ऑफकोर्स, का नाही होणार? जिथे मॅम आहेत, तुम्ही सगळे आहात, ह्याच्यापेक्षा बेस्ट प्लेस असू शकते काय या डेज मध्ये? जेनी, येस मॅम, तुझ्यासाठी ज्यूस. मॅम ज्यूस आता मी हे सगळं आपलं ठरलंय ना? ओके डायटिशियन मॅडम. डायटिशियन आता एवढंच राहिलंय राधासाठी. मग काय मॅम, मी रोज माझं ते टाइम टेबल बनवलंय. काय खायचं, काय नाही खायचं, कधी खायचं, आणि ते मॅम फॉलो करतात रिगरसली. त्यामुळे डॉक्टर इज ऑल्सो हॅपी. ही इज लाईक जेनीची तब्येत चांगली आणि बाळाची वाढ पण छान होतीये. गुड. थँक्यू मॅम. थँक्यू काय जेनी? तू काय कोणी परकी आहेस का? आपल्या माणसांना कधी कोणी थँक्स वगैरे म्हणतं का? आता घरातच राहते तर तसंच म्हणावं लागेल. जेनी, तू तर या घरात सेटल झालीसच. पण डॅड मगाशी तू जे म्हणत होतास ना तसंच, म्हणजे या बाबतीत मला ना राधाला सुद्धा सल्यूट करावं असं वाटतं. म्हणजे बघ ना, आता गुरुनाथच्या जेव्हा घरी होती तेव्हा त्या घरच्यांना सुद्धा आपलंसं केलं. घरच काय, अख्ख्या सोसायटीला आपलंसं करून घेतलंय तिने. ती गुलमोहर सोसायटी म्हणजे कुटुंब आहे तिच्यासाठी. हा, फक्त सोसायटी नाही, ऑफिसचं पण घर केलंय मॅमने. आणि हे घर, या घराला घर पण तेव्हाच आलं जेव्हा राधा इथे आली. आधी का मला सौमित्र म्हणतो ते अगदी पटतंय. तुला सॅल्यूटच करायला हवं. काही काय बाबा, अगं खरंच, मला साधी माझी डायनिंग रूम मधली खुर्ची बदलली तरी चालत नाही. पण मला सवय आहे. मी आणि मॉमने कितीतरी हाऊसेस चेंज केले लहानपणापासून. पप्पाने ह्यूज लोन घेऊन ठेवलं होतं ना, आणि तो तसाच गेला. सो मग ते पप्पा नंतर आईने ते माझं लोन रिपे केलं. म्हणजे आम्ही आमचं घर होतं ना गोवामध्ये, ते पण सेल केलं त्याच्यासाठी. मग रेंटवर राहायला लागलो. यू वोंट बिलीव्ह, इन 20 years आम्ही 20 हाऊसेस चेंज केले. वाव. हो लिटरली. पण ते स्वतःचं हाऊस काय घेता नाही आलं. आता आनंद सर म्हणतायत की स्वतःचं घर घ्यायचंय. पण ते मुंबईमध्ये स्वतःचं हाऊस घेणं थोडं डिफिकल्ट आहे ना, ते असं म्हणत होते. नाव लेट्स सी किती एफर्ट सक्सेसफुल होत आहेत त्यांचे. मिळणार जेनी, नक्की मिळणार. कारण जेव्हा नवरा बायकोचं एकच स्वप्न असतं आणि त्यासाठी झटत असतात ना दोघे,
तेव्हा ते स्वप्न नक्की पूर्ण होईल. आय होप सो. बघते. आई तुम्ही हो नमस्कार. या ना या. पण ना मला तुझ्या आईचं हसू येते. अरे म्हणजे द वे शी वॉज टॉकिंग त्या इतक्या जेन्युअनली सांगत होत्या मला तुझ्याबद्दल. म्हणत होत्या की काय गुरुसारख्या नालायक बेशरम बापरे काय काय बोलल्या त्या. हा तर गुरुसारख्या नालायक मुलाशी लग्न करू नकोस हे इन शॉर्ट त्यांना म्हणायचं होतं. त्यांना मी काय राधिका किंवा शनाया वाटले का? त्यांचं ऐकून मी माझ्या लाईफचे डिसिजन्स घ्यायला? ऑफकोर्स नॉट. माझ्या लाईफचे डिसिजन्स मी स्वतः घेते, माझ्या मर्जीने, माझ्या इंटेलिजन्स. आणि हीच तुझी स्पेशालिटी आहे माया, म्हणून तू मला खूप आवडतेस. आणि मला तुझ्याबद्दल कोणी काही म्हटलं तरी मला त्याने काहीच फरक पडणार नाहीये. आय नो यू व्हेरी वेल. आणि मला हेही माहितीये यू विल नेव्हर चीट मी, राईट? कम ऑन माया, मी का चीट करेन तुला? आणि तुला चीटच करायचं असतं तर मग लग्नाची बोलणी कशाला केली असते ना मी? या ओके, बट म्हणजे ट्रस्ट फॅक्टर आहे, पण त्याचा अर्थ असा नाहीये की लगेच लग्न केलं पाहिजे. म्हणजे आपण आहोत ना एकत्र, वी डू लव्ह इच अदर. लग्न केलं काय नाही केलं काय काय फरक पडतो? आपलं रिलेशन तर तसंच राहणार आहे. हा म्हणजे हा म्हणजे मला असं वाटतं की आपण छान एकमेकांना समजून घेऊया, एकमेकांना वेळ देऊया, आपली कम्फर्ट लेवल, आपली कम्पॅटेबिलिटी हे सगळं कळेल आपल्याला, आणि मग ठरवूया लग्न करायचं की नाही. हा म्हणजे लग्न तर करूच ना. सी माया, कसं आहे आता, कम्फर्ट लेवल तर आपल्यामध्ये आहेच, म्हणजे दिसतेच आहे. आता कम्पॅटिबिलिटी बद्दल म्हणशील तर बघ ना, अनेक कपल्स 25-25 वर्ष एकत्र राहून सुद्धा त्यांना असं वाटतं की अरे आपण कम्पॅटेबल नाही आहोत. त्यामुळे तो फॅक्टर काय तो होईलच. फक्त मला एवढंच म्हणायचंय की आपलं मॅरिड लाईफ सेटल करण्याच्या नादामध्ये आपण आपलं प्रोफेशनल लाईफ स्पॉईल नको करायला. म्हणजे त्यामुळे आपल्याला आपलं फ्युचर करिअर स्टेकला नको लागायला. असं काही होणार नाही, उगाच टेन्शन घेतोयस तू. मी आहे ना तुझ्यासोबत, ओके? हे बघ, आणि तुझ्या आयुष्यात यापुढे कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही, आणि आलाच तर आपल्याकडे सोल्युशन्स रेडी आहेत. हा कसं काय? म्हणजे तू असं लगेच नको विचारूस, वेळ आली की डेफिनेटली सांगेन. फॉर नाव तू इथे राहायला येतोयस अँड दॅट्स फायनल. कम ऑन नाही ऐक नाही. दॅट्स फायनल. मी तुझं ऐकणार नाहीये. हे अँड दॅट्स अ गुड रिझन फॉर शॉपिंग. म्हणजे आता तू इथे येतोयस तर आपल्याला काही नवीन गोष्टी लागतील, राईट? म्हणजे मी आतापर्यंत एकटीच राहत होते ना, सो मी नोटपॅड घेऊन येते. ए माय नको ना यार. तुझं ऐकणार नाहीये मी. ऐक ना, तू बोर होतं मला लिस्ट बिस करणं. नको ना माया. मी आले. कशा आहात आई? बरी आहे. काय म्हणते? येणारी नात का म्हणत आहे? म्हणजे माझी पण इच्छा आहे नातच व्हावी, पण तुम्हाला कसं माहित नातच होणार म्हणून? हा, नातच होऊ दे बा, नातच होऊ दे. मी तर देवासमोर प्रार्थना करत आहे. पोट्ट्याने जो काही त्रास दिलेला आहे ना, बेजार केलेला आहे, ते तसं पाहत तर असं वाटतं की मुलीच बऱ्या. मुली छान वाटतात. मुलगी अगदी मा राधिका सारखी होऊ दे, नाही? हो, करेक्ट बोलताय आई तुम्ही. मुलगीच व्हावी, आणि म्हणजे मलाही तसं फील होतंय. मी तर गॉडला प्रे करते की मला गर्लच हवे, आणि मग ती राधिका मॅम सारखी व्हायला पाहिजे. आई, सगळीच मुलं गुरुनाथ सारखी नसतात. काही मुलं सौमित्र सारखी सुद्धा असतात. सौमित्र सारखा मुलगा झाला तर मग का सोने पे सुहागा. आणि काय म्हणते जेनी, सांगितलं नाही तू कशी आहे नात? बर बाळ कसं आहे सांग. लाता मारते का? हा, बाळ छान आहे. कधी एकदा बाहेर येते आणि तुम्हाला भेटते असं झालंय त्याला. बाई खरं की का? चांगलंय चांगलंय. पण तब्येतीची काळजी गिळजी घेत जा बरं. हा, तुला काही लागलं तर सांगत जा. ए, त्या दिवशी मी तो कणकेचा शिरा दिला होता ना राधिका, शेवया दिल्या होत्या त्या खाल्ल्या का तू? आवडल्या का? तू सांगितलं नाही. हा, ते छान होतं. मी मॅमला सांगितलं ना, आईंना सांगा छान आहे. आई बाई, हो का? मग विसरले असेल. आणखी काही हवं असेल तर सांग बरं. आनंदलाही सांग. योगा गिगा करते का नाही तू?
करत जा बरं. या सगळ्या दिवसांमध्ये का नाही शरीराची हालचाल होणं फार गरजेचं असते. करत जा. आई काय झालंय? तुम्हाला काही वेगळं बोलायचंय का? हो नाही हो आई खरं सांगा, तुम्ही आल्यापासून आम्हाला जाणवतंय की तुम्हाला वेगळ्या कुठल्या तरी विषयावर बोलायचंय, पण तुम्ही बोलत नाही आहात. एक मिनिट, मला वाटतं माझ्या समोर बोलण्याचा विषय नसावा त्यांचा. मी एक काम करतो, मी आत बसतो. नाही तुमचं नाही, नाही, नाही. असं नाही हो, असं असं नका विचार करू. बसा बसा. आई काही प्रॉब्लेम नाही, बोला ना. आई तुम्ही डॅडचं टेन्शन नका घेऊ, बोला ना, जे काय बोलायचं ते बिंदास बोला. गुरुनाथ बद्दल काही बोलायचंय का? हा नाही म्हणजे हो ते गुरुनाथ घरी आला होता. पाय पडत होता. मला म्हणे मी इथंच राहतो म्हणे, मला दुसरीकडे कुठे जागा नाही, काही नाही म्हणे. मी चुकलो, यापुढे मी चुका नाही करणार म्हणे, मी इथंच राहते. तर म्हटलं की बा ठीक आहे बा, आता मला कळलं एक आई असण्याचा तो फायदा घेत आहे. आई म्हणून मी त्याला खूप प्रेम दिलं. आता तो गैरफायदा घ्यायला लागला, चुकांवर चुका करू लागला. म्हटलं आता तुला शिक्षाही मी देते, प्रेमही दिलं ना, शिक्षाही मी देईन. का शिक्षा? कसली शिक्षा? शिक्षा तर देईल, पण त्या अगोदर मी का केलं ते सांगते ना. ती मायाला घेऊन आला होता तो सोबत. आई मी काय म्हणते, तुम्ही ते जेनीला सांगत होता ना व्यायामाबद्दल, ते सांगा ना. ती कधीतरी नाही करत. ते सगळं देऊन झालेलं आहे. मी सांगते ना तुला का केलं ते मी. एक मिनिट राधिका, तू विषय बदलतेस. नाही बाबा, तसं नाही. त्यांना बोलू देत, काय बोलायचं होतं. मायाबद्दल काहीतरी म्हणत होता. मायाला सोबत घेऊन आला होता तो. मग मी बरोबर केलं त्याला. का आलं त्या दिवशी तो आला, मला सांगितलं. राधिका असताना शनया तुझ्या आयुष्यामध्ये आली होती का नाही? मग आता शनया असताना तिसरी कोणीतरी तुझ्या आयुष्यामध्ये आली आहे. मायन माझं कसं काय, काहीतरी काय. अगं ती बॉस आहे माझी, काय मैत्रीण नाहीये. तुझ्या बॉसला उद्या घरी बोलव. तुला वाटलं तू लग्न कर, नाही वाटलं नको करू, पण या पोट्ट्याशी लग्न करू नकोस. मी तिला बाजूला घेतलं आणि सांगितलं, म्हटलं बघ बाई, शहाणी असशील तर मा पोट्ट्या बरोबर लग्न करू नको. ती वाट लावेल, ती दशा दशा करून टाकेल तो. हा पण त्याच्याही नंतर तुला जर काही वाटत असेल की बा नाही मला त्यासोबतच लग्न करायचं आहे, तर तुही मर्जी. का आय सी. म्हणजे थोडक्यात माझ्या कानावर जे आलं होतं ते खरं होतं. तर म्हणजे मी समजत होतो ऑफिसेस मध्ये असे गॉसिप्स चालतातच, त्याचाच भाग असावा. पण जाऊ दे ना बाबा, आपण कशाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. त्यांचा तो पर्सनल मॅटर. नाही 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 राम, हा फक्त पर्सनल नाही, प्रोफेशनल लाईफचाही प्रश्न आहे, जो माझ्याशी रिलेटेड. मी कायम हेच म्हणत आलोय की प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ एकत्र आले की त्रासदायक ठरतं म्हणून. आणि आफ्टर ऑल माया आपल्या फॅमिलीचाच मेंबर आहे. माझ्या मुलीसारखी आहे माया. आजपर्यंत आमच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असं मी समजत होतो. ही एक गोष्ट का लपवली असेल हिने माझ्यापासून? खरं आहे डॅड तुझं. मला सुद्धा नेमकी हीच गोष्ट खटकली आहे मायाची. मला सुद्धा खूप त्रास झाला याचा. हेच मला माहित होतं तुला सगळ्यांना याचा त्रास होईल, म्हणून तर मी सांगत नव्हते. आता सांगून टाकलं, चूक झाली माय. एक्सक्यूज मी. बाबा डॅड, चुकले मी. नाही आई, तसं काही नाहीये. आई तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. उलट तुम्ही माया आणि गुरुबद्दल स्पष्ट सांगितलं ना, ते बरंच झालं. थँक्यू सो मच गाईज. पण वेळ झाली आजचा एपिसोड इथेच थांबवण्याची. तुम्हा सगळ्यांचे घराबद्दलचे, तुमच्या पार्टनर्स बद्दलचे किस्से ऐकून खूप जास्त मजा आली. काही किस्से सॅड होते तर काही मॅड होते, काही कमाल होते तर काही धमाल होते. आणि सूरज भाई, आपण आपापलं घर करतोच, पण लोकांच्या मनात घर केलं पाहिजे. क्या थॉट आहे भाई, किती भारी. मी तरी आजपासून माझ्या लाईफमध्ये हाच थॉट इम्प्लिमेंट करणार आहे. तुम्ही सुद्धा हेच करा. हसत राहा, मजेत राहा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माझ्याशी बोलत राहा.
शोचं नाव लक्षात आहे ना? शनायाने मचाया शोर, ऑडियन्सने दिया वन्स मोर. वाव शनू बेबी, आजचा एपिसोड कमाल 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 झाला. तू ज्या पद्धतीने हा शो सगळा ऑर्गनाईज करतेस ना, ज्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने तू हे सगळं हँडल करतेस ना, कमाल करतेस. तू लोकांना ज्या ऍडवाइजेस देते ना, म्हणून म्हटलं ग, मला खरंच कमाल वाटते तुझी. हो ग, पण मम्मा, लोकांना ऍडवाइस देणं सोपं आहे, पण तीच गोष्ट स्वतःच्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करायची वेळ आली ना की मग वाट लागते. आता बघ ना, हे घर माझं आहे करून गॅरीकडनं अजून मी हे घर घेऊच शकले नाहीये. दुसरं लोकांच्या मनात घर करायचं, तर त्याची तर अजून सुरुवातच झालीये ग. डोंट वरी बेबी, तुझी मम्मा आहे ना बरोबर तुझ्या. तू लोकांच्या मनात घर कसं करता येईल ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. तुझं राहतं घर तुझ्या नावावर कसं होईल ह्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करते. म्हणजे शनू बेबी, मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन. म्हणजे हे घर विकत घेईन, पाहिजे तर ह्याच्यासाठी लोन घेईन, पण हे घर तुझ्या नावावर करूनच दे. बेस्ट मॉम ऑफ द वर्ल्ड. आणि मी बेस्ट डॉटर ऑफ द वर्ल्ड. आणि हा बघ, बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्डचा फोन आला. हॅलो बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्ड. हे काय शन्या? ग बेस्ट वुमन ऑफ द वर्ल्ड म्हणते तुला. कशासाठी? सहज मला आवडते तू, कॉम्प्लिमेंट देते मी. शन्या, तू माझ्याबद्दल इतकं चांगलं बोलशील असं मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तू डिझर्व करते ना, म्हणून देते कॉम्प्लिमेंट तुला. एनिवे, का फोन केला होतास? हा, तर मी फोन या करता केला होता की गुरुनाथ कुठे आहेत? काय माहिती, असेल कुठेतरी. काय करायचंय? पण गेलेत कुठे? गेला असेल ना, त्या छचूकडेच गेला असेल. जाणार कुठे? जाऊन मायाकडेच गेला असणार तो. पण तू का शोधतेस त्याला? ते मी तुला नंतर सांगते. आधी हो घातलेला गोंधळ निसरू दे मला. काय हो ग? चल बाय. हे. जेनी, आई कुठे गेल्या? मॅम त्या गेल्या. सौमित्र सर त्यांना ड्रॉप करायला गेले. प्रश्न न सांगता कशा काय गेल्या? मॅम, मला असं वाटतं त्या जे काय घडलं त्यामुळे डिस्टर्ब झाले असतील. बाबा जे काही रिॲक्ट झाले ना, आईंना वाटलंच असणार. त्या मला विचारत होत्या माझं काही चुकलंय का म्हणून. मॅम, पण त्या हे पुडाच्या वड्या देऊन गेल्या तुमच्यासाठी. मॅम, काय झालं? काही टेन्शन आहे? नाही, काही नाही. दादा, या आईंचं काय करायचं? केवढं टेन्शन घेतात. मी त्यांना किती वेळा सांगितलं थांबा थांबा, पण ऐकतच नाही. इतकं गिल्ट आलं त्यांना, मी उगाच विषय काढला म्हणून. करणाऱ्याला काही वाटत नाही, सांगणाऱ्याला कशाला वाटलं पाहिजे. पण यांचं हे असंच आहे, सतत नवीन नवीन उपद्व्याप करत राहायचे आणि दुसऱ्याला टेन्शन द्यायचं. आता घरात नाहीये, त्यामुळे शन्याला टेन्शन आलंय. गेले असतील मायाकडे. म्हणजे एवढं सगळं घडूनही मायाकडेच गेलाय. हो ना, दुसरीकडे कुठे जाणार? आणि आता बाबांनाही कळलंय, त्यामुळे बाबाही मायाकडेच जाणार आहे. खरं तर आपण बाबांना थांबवायला पाहिजे. नाही, कशाला थांबवायचं? उलट जाऊ दे ना. जे काय घडते ते स्वतःच्या डोळ्यांनी बघू दे त्याला. म्हणजे कळेल आपण इतके दिवस काय सांगायचा प्रयत्न करतोय. हो, जाऊ दे. गुरु सर त्यांना बघून घाबरतील आणि कुठे पळू कुठे लपू अशी कंडिशन होईल त्यांची. पण ते गुरुनाथ आणि माया काही का करेना, ते त्यांचं पर्सनल आयुष्य, त्याच्यामध्ये आपण का पडायचं? नाही राधा, असं तुला वाटतं, पण डॅडचं बरोबर आहे ना. लहानपणापासून त्याने मायाला बघितलंय. वडील मुलीचं नातं आहे त्यांच्या. उलट त्याला हक्क आहे जाब विचारायचा मायाला. आणि जे मला जमलं नाही ना, ते डॅड करणार आहे. बरं आहे. अँड इट्स ऑलमोस्ट डन. गुरु, मी जस्ट एक गोष्ट नोटीस केली की आपले लाईक्स, डिसलाईक्स, थॉट्स, नेचर या बेसिक येट इम्पॉर्टंट गोष्टी ना ऑलमोस्ट जुळतायत, यु नो. हा, आणि आता एकत्र राहायला लागलो की अंदाज येईलच अजून आपल्या कम्पॅटिबिलिटीचा. व्हॉट्स इट? गुरु, तुझ्याशी बोलते मी. तू तू कसला विचार करतोयस एवढा? शनायाचा. कम अगेन? नाही माया, तसं नाही. सी, माझ्या डोक्यात तुझ्याशिवाय इतर कोणाचेच विचार नसतात, पण असा विचार करत होतो की शनाया माझ्या घरात बसली यार. नाही म्हणजे घराचे हप्ते मी भरायचे आणि ही घरावर हक्क गाजवणार, ती आणि तिची मम्मा. याला काय अर्थ आहे? आपण लग्न केल्यानंतर आपल्याला एकत्र राहता येईल असं हक्काचं घर हवं ना आपल्याला. थँक गॉड. म्हणजे या कन्व्हर्सेशन मध्ये एक गोष्ट पॉझिटिव्ह लक्षात आली माझ्या, की या निमित्ताने का होईना तू एकत्र राहायला तयार झालायस. माया, हा, आता इथे राहायचं की तिथे ते ठरवूया आपण. माया तसं नाही.
मी बघते. गुरु, यशवंत सर. काय अरे यशवंत सर आता इकडे. चल मी लपतो आतमध्ये. एक मिनिट काय लपतोस वगैरे काय? काम डाऊन गुरु, एवढं काही झालेलं नाहीये. मी बोलते त्यांच्याशी, मी सांगेन त्यांना की तू ऑफिसच्या कामासाठी आला होता माया प्लीज. आणि अगदीच डिटेल मध्ये विचारलं तर मी आपल्याबद्दल खरं खरं सांगून टाकेन. माया प्लीज असं नको करूस. हे बघ, काही झालं तरी त्यांना तू आत घे, काय बोल, काय विषय एकदा विचार, पण आपल्याबद्दल सांगू नकोस. ओके मी 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 इथे लपतोय. ओके ओके मी